मंत्री महोदय बावनकुळे साहेब, आपण एका संविधानिक खुर्चीवर बसलेला आहात आणि संविधानिक खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला सर्वसामान्य जनता ही प्रश्न विचारते, पत्रकार हे प्रश्न विचारतात, आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात। पण त्या संविधानिक खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने त्याचा खुलासा करणं गरजेचं असतं। पण सध्या तुम्ही त्या संविधानिक खुर्चीवर बसून हुकुमशाही पद्धतीने आज पत्रकारांना असेल, चळवळीतील कार्यकर्त्यांना असेल, मानहानीच्या नोटिसा पाठवून स्वतःचं हसं करून घेण्याचं काम करताय। आज तुमच्यावरती रामेश्वर दरेकर ह्या पत्रकाराने जे आरोप केलेत त्यांच्याकडे काही पुरावे आहेत, त्यांच्याकडे काही एव्हिडन्स आहेत असं ते म्हणतायत। त्याचा खुलासा करणं, ते सत्य किती आहे ह्याची पडताळणी करणं हे तुमचं काम आहे। पण त्याच बातम्या इतर पत्रकारांनी प्रसारित केल्या, चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रसारित केल्या, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं काम आहे। तशाच एका जागृत महाराष्ट्राचे संपादक जे आहेत अमोल भालेराव यांनी ती बातमी प्रसारित केली, म्हणून अमोल भालेराव यांना तुम्ही 25 कोटीची मानहानीची नोटीस पाठवण्याचं काम केलंय। आणि हे पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय, सर्वसामान्य जनतेला शंका तुमच्या बाबतीत निर्माण झाली की ज्या संविधानिक खुर्चीवर तुम्ही बसलेला आहात त्या संविधानिक खुर्चीबद्दल तुम्हाला काहीच ज्ञान नाही। म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रथमतः मी सांगू इच्छितो, ज्या मंत्र्यांना, ज्या लोकप्रतिनिधींना संविधानिक खुर्चीचं भान नसेल, त्याबद्दल त्यांना ज्ञान नसेल, अशा मंत्र्यांना संविधानिक खुर्चीवर बसवू नका आणि तुमचं असं करून घेऊ नका। प्रथमतः त्या संविधानिक खुर्चीवरून बावनकुळे यांचा राजीनामा घेऊन हकालपट्टी करण्याचं काम करा, त्यानंतरच ही पारदर्शक चौकशी होईल। त्यांच्यावरती मानहानीच्या नोटिसा पाठवण्याचं काम केलं आहे, त्या व्यक्तींना न्याय देण्याचं काम करा। कारण हे इंग्रजांची राजवट नाहीये, हे लोकशाहीचं राज्य आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार प्रत्येक माणूस प्रश्न विचारण्याचं काम करणार। आणि ते जर तुम्हाला सहन होत नसेल तर आमच्या ज्या हक्कासाठी त्या खुर्च्या बनलेल्या आहेत, जनतेच्या सेवेसाठी त्या खुर्च्या बनलेल्या आहेत, त्या खुर्चीवर तुम्ही बसू नका, त्वरित त्या खुर्च्या खाली करा।